नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. हिंदीतला एक कवी आहे श्याम बहादूर नम्र. ते असं म्हणतात की कलम कलम होती है, कलम कभी बिकती नहीं, बिकी हुई कलम टिकती नहीं. हे पत्रकारितेच्या संदर्भात त्यांनी बोलल्याच्या नंतर त्या संदर्भात पत्रकारितेचा एकूणच आवाका त्यांनी या कवितेतून मांडलेला आहे. पण आता सध्या पत्रकारांच्या संदर्भात सरकारची जी काही दृष्टी आहे त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. याचं नेमकं कारण मध्ये दिल्लीत असणाऱ्या न्यूज क्लिकच्या असणाऱ्या जवळपास 38 पत्रकारांच्या वरती आणि दिल्लीत काही पत्रकारांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वरती ही सरकारने धाडी टाकलेल्या आहेत. काहींवरती UAPAच्या अंतर्गत म्हणजे दहशतवादी देशाच्या विरोधात दहशतवादी कारवाई करतात अशा अंतर्गत सुद्धा गुन्हे यापूर्वी देखील दाखल केले, आता देखील दाखल केलेले आहेत. आपण याच विषयावरती बोलणार आहोत आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, अभ्यासक आणि शोध पत्रकारितेमध्ये अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांना ज्यांनी वाचा फोडली असे निरंजन टकले सर आपल्या सोबत आहेत. निरंजन टकले सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार, धन्यवाद सर. निरंजन टकले सरांच्या संदर्भात सांगायचं म्हणजे हु किल्ड द जज लोया नावाचं जज लोयाना कोणी ठार मारलं हे पुस्तक त्यांचं सध्या प्रचंड गाजत आहे. हे इंग्लिश मराठीच्या सोबत अनेक भारतीय भाषांमध्ये सुद्धा त्याचं भाषांतर होत आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. त्याच सोबत सरांनी यापूर्वी अनेक म्हणजे गो रक्षाच्या संदर्भात जे प्रकार केले जातात त्या संदर्भातली त्यांची रिपोर्टिंग आहे. सावरकरांच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेल्या रिपोर्टिंगची मोठ्या प्रमाणात चर्चा या देशामध्ये झालेली आहे. सर, तुम्ही पत्रकारितेमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून पत्रकारिता केलेली आहे, अतिशय शोध पत्रकारितेतून व्यवस्थेला आव्हान देणारी पत्रकारिता केलेली आहे. आता जे पत्रकारांवरती छापा मारला जातो आहे त्या व्यवस्थेला आणि एकूण पत्रकारितेची भाषा किंवा पत्रकारिता काही बदललेली आहे का, किंवा काय नेमकं झालेलं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात पत्रकारांना देशद्रोही ठरवण्याचा एक प्रकारे चंग बांधला जातोय? किरण सर, कसं आहे, म्हणजे ती जी पत्रकारिता होती, मी स्वतः इंजिनिअरिंगचं क्षेत्र सोडून पत्रकारितेत आलो. का बरं आलो, तर मी एक पुस्तक ऍक्च्युली वाचत होतो आणि त्यात एक वाक्य असं होतं की लोकांना सत्य सांगणं आणि सैतानाला शर्मिंदा करणं हे पत्रकाराचं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जी जी घटना, जी कहाणी लोकांना समजू नये म्हणून अनेक जण धडपड करत असतात, तीच खरी बातमी असते. बरोबर. आणि ती बातमी शोधून काढणं हे खरं त्यातलं काम आहे. आज जे न्यूज क्लिकच्या बाबतीमध्ये झालेलं आहे हा त्याचाच परिणाम आहे की न्यूज क्लिक अशा बातम्या करत होतं ज्या प्रसिद्ध होऊ नयेत असं व्यवस्थेला, सरकारला आणि सत्ताधारी पक्षाला, भाजपला वाटत होतं. त्यामुळे न्यूज क्लिकला टार्गेट केलं गेलं. आता त्यात त्यांनी ते जे एक न्यूयॉर्क टाइम्सचा आर्टिकल वगैरेचा हवाला दिलाय, ऍक्च्युली न्यूयॉर्क टाइम्सच्या आर्टिकलमध्ये असं कुठेच नाही की न्यूज क्लिकनी कुठल्या चायनीज कंपनीकडून फंडिंग घेतलं वगैरे, हे कुठेच नाहीये. आता ही जी काही सो कॉल्ड FIR झाली असं म्हणतात, तर न्यूज क्लिकच्या एकाही स्टाफ मेंबरला किंवा जे सगळे 48 पत्रकार पकडून पोलीस स्टेशनला दिल्ली पोलिसांनी नेले, यांच्यापैकी एकालाही FIR ची कॉपी दिली नाही. म्हणजे खरं तर असं चौकशीसाठी बोलवताना FIR ची कॉपी देणं हे कायद्याने बंधनकारक आहे की कशा संदर्भात चौकशी करत आहात हे त्या माणसाला माहित तर हवं. तर त्या पद्धतीने तो त्याचा डिफेन्स मांडू शकतो आणि डिफेन्स मांडणं हा नैसर्गिक हक्क आहे. तर त्यामुळे या लोकांना, या 48 पत्रकारांना कोणत्याही प्रकारचं, म्हणजे अगदी न्यूज क्लिक वरती जे कॉलम लिहायचे, जे स्टाफ मेंबर नव्हते, अशांना सुद्धा, परणजॉय गुहा किंवा इतर अशांना सुद्धा पोलीस घेऊन गेले. 12-12, 14-14 तास तिकडे पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. तर याचं कारण सत्ताधारी पक्षाला, भाजपला, नरेंद्र मोदींना आता 2024च्या निवडणुकांचं भयंकर टेन्शन आलेलं आहे. कारण की सगळं मॅनिप्युलेशन करून सुद्धा त्यांना सर्वाधिक मिळालेली मतं ही 37% होती आणि विरोधातली 60% मतं एकत्र येत आहेत इंडिया या आघाडीच्या निमित्ताने. तर अशा परिस्थितीमध्ये यांना जे भीती वाटायला लागली आहे की सत्ता गेली
जाऊ शकते आणि सत्ता गेली तर आपलं काय होईल. खरी भीती ही आहे की सत्ता हा गेली तर आपलं काय होईल हे भय आहे. आणि मग त्यामुळे हा प्रसार माध्यमांवरती हल्ला सुरू केला की येणाऱ्या काळामध्ये सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये बातम्या करायच्या नाहीत. नुकतंच आपण ते 52 कोळेंचं हे पण एक वक्तव्य ऐकलं. म्हणजे हा अत्यंत निर्लज्जपणाचं ते वक्तव्य होतं की पत्रकारांना चहा पाजायला घेऊन जा वगैरे असं. म्हणजे सरकारच्या विरोधात बातमी यायला नको हा 2024 पर्यंत. हे बावनकुळेंचा मार्ग चहा पाजण्याचा तत्सम म्हणजे हा चहा अवतरण चिन्हामध्ये अशा हा पद्धतीचा आहे. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा पोलिसांचा दणका दाखवायचा अशा पद्धतीचा त्यांचा मार्ग आहे. त्यामुळे अतिशय भयग्रस्त झालेलं सरकार हे अशा पद्धतीची पावलं उचलत आहे. कारण की हे पत्रकार जे काही आहेत 48 जण हे लाचार व्हायला तयार नाहीत. आणि मी तर हे हा कायम म्हणतो की हा जो गोदी मीडिया आहे म्हणजे हा या नरेंद्र मोदींनी जर का त्यांच्या बुटावरती विष ओतलं हो तर दुसऱ्या दिवशी 50-100 पत्रकार मेलेले सापडतील. हा 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 अशी आता अवस्था आहे. आता ते बूट चाटायला नकार देणारे जे 48 आहेत हा किंवा आणखीनही असतील ज्यांना अजूनपर्यंत नेलेलं नाही. हम्म, अशांना पोलिसांचा दणका दाखवण्याचा प्रयत्न आणि भीती दाखवण्याचा प्रयत्न हा हम्म, देशभरामध्ये हा एक मेसेज देण्याचा प्रकार आहे. हम्म. मुद्दाम हे दिल्लीत केलं गेलं हा की याच्यातून देशभर मेसेज जाईल की व्यवस्थेच्या, सरकारच्या, भाजपच्या, संघाच्या विरोधामध्ये जर तुम्ही काही बोलाल, लिहाल तर हम्म, तुम्हाला अशा परिस्थितीला सामोरं जावं लागेल. हा संदेश द्यायचा त्यांनी प्रयत्न केलाय. हम्म. पण मग आता याचं परिणाम काय होतील साधारणतः लोक म्हणजे आता ज्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा अतिशय जोखमीची पत्रकारिता केलेली आहे आणि व्यवस्थेच्या विरोधात त्या काळातल्या असणाऱ्या दहशतवादी प्रवृत्तींच्या विरोधात तुम्ही पत्रकारिता केलेली आहे. तुमचा काय अनुभव आहे? कशा पद्धतीने ही प्रवृत्ती रिएक्ट करते? काय होऊ शकतं? नाही, आता ही म्हणजे आजपर्यंत असं कधी झालेलं नव्हतं. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, की गेल्या वर्षीच्या प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये, माध्यम स्वातंत्र्याच्या यादीमध्ये हा भारताचा क्रमांक 180 देशात 161 आहे. हा जो जो 114 वरून घसरलाय 9 वर्षात. हा 161 वरती. आणि हा आता या ज्या घटना घडतायत, हम्म, याच्यानंतर तर तो बहुतेक 180व्या नंबरवर जाईल. कारण त्याच्या हा खालचा नंबर नसेल. हम्म. 180 देशांची यादी केली जाते. हो त्यामुळे 180व्या नंबरवरती कदाचित हा क्रमांक जाऊ शकतो. बरोबर नुकतंच G20चं भारतामध्ये दिल्लीत अधिवेशन झालं आणि हम्म, G20च्या समिट नंतर म्हणजे जो बायडेन यांना सुद्धा दिल्लीत पत्रकार परिषद घ्यायला नकार दिला. परवानगी हा दिली नाही. आणि हा बायडेन यांना अमेरिकेला परत जायच्या आधी वाटेत व्हिएतनामला 4 तास थांबून पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि हे सांगावं लागलं, की नरेंद्र मोदींची मी माध्यम स्वातंत्र्याबद्दल बोललो. हा पण ते माध्यम स्वातंत्र्य स्वतः बायडेन यांना मिळालं नाही भारतात. हा तर हा या अवस्थेला आलेलं आहे. आणि बरेच जण असं म्हणतायत, की पत्रकारांवरती हा केलेला जो हल्ला आहे हम्म, दिल्ली पोलिसांनी, हम्म. हा नरेंद्र मोदी सरकारची ही शेवटची अंतिम चूक आहे. आणि बरोबर याची त्यांना किंमत. माझं असं मत आहे, की ही त्यांनी केलेली पहिली सुरुवात आहे. हा 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 म्हणजे हम्म, ही अंतिम स्टेज नाही आहे. ही हम्म. पहिली स्टेज आहे, बरोबर की पोलिसांना पत्रकारांना पोलीस स्टेशन दाखवणं. बरोबर आहे. त्यांनी याच्याही एका पुढे हा त्याच्याही पुढे बोला. याच्याही पुढे ते जातील. मुळात हा लक्षात घेतलं पाहिजे, की ती विचारसरणीला जगाची लाज नाही. हम्म, ते ज्या विचारसरणीतून येतात. महात्मा गांधींचा खून केला त्यावेळेला महात्मा गांधी अख्ख्या जगात लोकप्रिय होते, लोकांना प्रिय होते, अत्यंत हा प्रसिद्ध होते. हम्म, त्यांचा खून करायची लाज वाटली नाही, भय वाटलं नाही. हा या विचारधारेला पत्रकारांना पोलिस स्टेशनला नेणं ही फार छोटी गोष्ट आहे. ओके हा हा पण आता ह्या सगळ्या पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन त्याच्या संदर्भात म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहे मुख्य न्यायमूर्ती आहे ते चंद्रचूड सर त्यांना पत्र लिहिलेलं आहे. काय त्याच्या हो. संदर्भातलं तुमचं मत आहे आणि काय त्याच्या संदर्भात होऊ शकतं? नाही, ते अतिशय योग्य केलंय. म्हणजे या 16 संघटनांनी पत्रकारांच्या मिळून हम्म, हे जे पत्र मुख्य न्यायाधीशांना दिलेलं आहे चंद्रचूड यांना, हे हा अतिशय महत्वाची, योग्य आणि वेळेवर केलेली गोष्ट आहे.
आता आपल्याला माहिती आहे की न्यायमूर्ती छागला हे जे यापूर्वी काही दशकांपूर्वी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते, त्यांनी असं म्हटलं होतं की सर्वोच्च न्यायालयाला मुख्य न्यायाधीशांना पाठवलेलं पत्र हे सुद्धा पिटिशन समजून ऍडमिट करून घेता येईल आणि त्यावरती सर्वोच्च न्यायालयाला अधिकार असेल त्यावर सुनावणी घेण्याचा. आता चंद्रचूड या पत्राला पिटिशन मध्ये कन्वर्ट करून घेतात का? आणि एक जनहित याचिका, कारण चंद्रचूडांनी हे अनेक वेळेला वक्तव्य केलेलं आहे की पत्रकारांची ही जबाबदारी आहे की सत्तेला प्रश्न विचारायचे, लोकांना सत्य सांगायचं, लोकांचे खऱ्या समस्यांना वाचा फोडायची, अशा पद्धतीची अनेक वक्तव्य यापूर्वीच्या काळामध्ये चंद्रचूड यांनी केलेली आहेत. त्यामुळे आता चंद्रचूड या लोकशाही मूल्यांची, पत्रकारितेच्या माध्यमांच्या स्वातंत्र्याची बूज राखून धरण्यासाठी याचं पिटिशन कन्वर्ट करून घेतात का? यासाठी दिल्ली पोलिसांना हजर राहायला लावतात का, दिल्लीच्या पोलीस कमिशनरला? कारण दिल्लीच्या पोलीस कमिशनरला खरं तर हे एक्सप्लेनेशन देणं भाग आहे की एकालाही FIR किंवा गुन्हा काय हे न सांगता परस्पर चौकशीसाठी उचलून कसं नेता, डायरेक्ट घरी जाऊन. आता उदाहरणार्थ त्यांचा मोबाईल फोन किंवा लॅपटॉप याच्यामध्ये स्वतःची व्यक्तिगत खाजगी माहिती सुद्धा खूप असते. बरोबर. कुटुंबाचे फोटो असतात, बँक अकाउंट डिटेल्स असतात, अनेक खाजगी गोष्टी त्याच्यामध्ये असतात. या खाजगी गोष्टी तुम्ही कशा काय ताब्यात घेता आणि कोणत्या अधिकाराखाली? म्हणजे त्या पत्रकारांना कुठलाही FIR न सांगितलेला असताना कुठल्या अधिकाराखाली या गोष्टी तुम्ही ताब्यात घेता? आता आपण भीमा कोरेगावचं प्रकरण पाहिलंय की मिशिगन युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी हे उघडकीस आणलं की अनेक जणांच्या लॅपटॉपमध्ये एव्हिडन्स हा प्लांट केला गेला होता. बरोबर. नंतर पोलिसांतर्फे. असं या पत्रकारांच्या बाबतीत करणार आहेत का? आणि इतकं ते काय आहे, म्हणजे मला खरं मी एक मोठी यादी केलेली. हे जे सगळं चायनीज प्रकरण चाललेलं आहे की न्यूज क्लिकला कुठल्या तरी अमेरिकेतल्या याच्यातून पैसे आले आणि ते चायनीज नेव्हिल रॉय सिंगम आणि ते चायनीज फंडिंग होतं. आता समजा न्यूज क्लिकला पैसे आले तर न्यूज क्लिकला हे जाणून घेण्याचं काही कारणच नाही की त्यांना फंडिंग करणारा, त्यांना डोनेशन देणारा हा पैसे कुठून आणतो हे ते कसं शोधणार? बरोबर. कारण ते भारताच्याही बाहेर आहेत. आता याच्यासाठी म्हणून मुद्दाम सांगण्याची गोष्ट, आपल्याला आठवत असेल की नरेंद्र मोदी सरकारने 59 चायनीज ऍप्लिकेशन्स वरती बॅन आणला होता. बरोबर. सगळं गलवान बिलवान प्रकरण झालं त्यावेळेला भारताचं लाल लाख दाखवणं काय होतं, ते 59 ऍप बंद केली त्याच्यात. आता त्याच्यामध्ये शेअर IT, UC वेब चा ब्राउझर आणि टेन्सेंट नावाची कंपनी यांना त्याच्यामध्ये बॅन केलेलं होतं. 2019च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाकडे जो संपूर्ण खर्च सादर केला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 2017ला नरेंद्र मोदी सरकारनी या UC वेब आणि टेन्सेंट अशा चायनीज कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं भारतीय जनता पक्षाने. आणि पो शू योंग हा जो त्याचा डायरेक्टर आहे, ज्याला 10C इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा हा डायरेक्टर दाखवलेला आहे, हा चायनीज आहे. आणि 10C म्हणजे टेन्सेंट ही मूळ चायनीज कंपनी, त्याची इंडियन सबसिडियरी त्यांनी 10C असं दाखवली. मग या कंपन्यांना नरेंद्र मोदींच्या सरकारने कसं काय, भारतीय जनता पक्षाने कसं कॉन्ट्रॅक्ट दिलं? बरोबर. आणि नुसतं कॉन्ट्रॅक्ट नाही दिलं, त्यांना जवळजवळ 1.25 कोटी रुपयाचं पेमेंट केलं. चायनीज कंपन्यांना भारतीय जनता पक्षाने 1.25 कोटी रुपयाचं पेमेंट केलं. याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्याला माहिती आहे चायनीज कंपनीची एक कार दिल्लीमध्ये लॉन्च झाली. त्या कारचं लॉन्चिंग मीनाक्षी लेखींनी स्वतःच्या हस्ते केलं. मीनाक्षी लेखी भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातल्या केंद्रीय मंत्री आहेत. याच मीनाक्षी लेखींचे सासरे प्राणनाथ लेखी हे नथुराम गोडसेचे वकील होते. आणि मग हे चालतं.
हम्म, 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 हम्म. यांना. हे बरोबर. कसं काय होऊ शकतं? इतकं म्हणजे न्यूज क्लिकला काय 5-10 लाख रुपये आले असतील हा. फंडिंगचे. तेही त्या अमेरिकेतल्या माणसाकडून आले. हम्म, हम्म. यांनी 1.25 कोटी दिले ना चायनीज कंपनीला. बरोबर. आणि आणि नंतर पीएम त्याच फंडात पण पीएम फंडात पीएम पण पैसे आले. हो, पीएम केअर फंडामध्ये यांना डोनेशन्स आलेली आहेत चायनीज हा, कंपन्यांची. हा हा. गौतम अदानींची चा जो हिंडेनबर्ग रिपोर्ट आला आणि त्याचं नंतर जे हम्म. इंटरनॅशनल कन्सोर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट आणि हा, ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्ट प्रोजेक्ट हा, हा, OCCRP हा, या हा, या म्हणजे पुलिट्झर प्राइज मिळालेल्या आणि हा. 2022 ला नोबेल द्यावं हो. अशी शिफारस झालेल्या 2 संस्थांकडून हा जो नवीन हा, इन्व्हेस्टिगेशन आलं त्यात त्यांनी चिंग चँग योंगचं नाव दिलं हा. आणि त्या चायनीज चिंग माणसानी चँगलिंग, या चिंग चँगलिंग. हा हा, चिंग चँग योंग आणि त्या हा, माणसानी अदानीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून भारतामधल्या शेअर प्राइसेस ज्या वेळेला वाढल्या त्यावेळेला हा, $543 बिलियन प्रॉफिट मिळवला मिलियन डॉलरचा हा, हा, $543 मिलियन प्रॉफिट मिळवला. हा. मग भारतीय जनता पक्षाने चायनीज कंपन्यांना 1.25 कोटी रुपये दिले म्हणून त्या नड्डाला का बरं FIR नोंदवून पोलीस स्टेशनला बोलवत नाही हा, हा. किंवा एका चायनीज माणसाला $500 मिलियन प्रॉफिट मिळवून दिला म्हणून गौतम हम्म. अदानीला का बरं ईडी आणि दिल्ली पोलीस अटक करून नेत नाहीत. बरोबर आहे. तर गौतम अदानीचा पार्टनरच चायनीज आहे, चिंग चँग हो लिंग तोच. म्हणून. हा, तो हो स्वतः पार्टनर आहे. आणि माझ्याकडे आपल्या प्रेक्षकांना आपण सांगू की पीएम केअर फंडामध्ये जे काही चायनीज कंपनीनी डोनेशन दिलं त्याच्यामध्ये ओप्पोनी 1 कोटी दिलेलं आहे. हुवाई नावाची जी कंपनी आहे मोबाईलची हो त्याने 7 कोटी दिलेले आहेत. त्यानंतर बाईट डान्स नावाची जी कंपनी आहे, बाईट डान्स, त्याने 30 कोटी हा रुपये दिलेले आहेत. पेटीएम नावाची जी आहे ज्याच्या आपण हो प्रत्येक हो वेळी ऑनलाईन पेमेंट करतो त्यांनी 100 कोटी दिलेले आहेत. आणि शाओमी नावाची जी मोबाईलची कंपनी आहे त्यांनी 150 कोटी रुपये दिलेले आहेत. असं जर हो. असेल तर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांसह सगळ्यांना जे देशद्रोही म्हणून त्यांच्यावरती UAPA चा कायदा लावता येईल का, हा सुद्धा प्रश्न याच्यामध्ये उपस्थित आणखीन एक होतो. गोष्ट हा, नोटबंदी नंतर इमिजिएटली हा. देशातल्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये फ्रंट पेजवरती पेटीएमची जाहिरात होती की आता कॅश हो, नाहीये तर हो. कॅशलेस ट्रान्झॅक्शन पेटीएमच्या मार्फत करा आणि त्या हा. जाहिरातीमध्ये मॉडेलिंग केलं होतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर आणि आहे. त्या पेटीएमला अलिबाबा हा सर्वात मोठा त्याचा पार्टनर चायनीज कंपनी बरोबर आहे. हा. ही Alibaba.com जी आहे ती हो, हो. त्याच्यामध्ये सर्वात मोठी गुंतवणूक करणारी कंपनी पण हा, मग चायनीज आता असं कंपनीचं तर असेल तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशद्रोहीच्या खटण्याच्या अंतर्गत टाकता येईल का, त्यांची चौकशी होईल का, हाही प्रश्न यातनं निर्माण हा होतो की भारतीय जनता पक्षच यासमोर संशयाच्या घेऱ्यामध्ये मग घेतली जाईल का. पण इथं तुम्हाला असं दिसतंय का की या देशात आता 2 कायदे तयार झालेले आहेत, 2 नियम झालेले आहेत. सत्ताधाऱ्यांसाठी एक नियम आणि विरोधकांसाठी एक नियम. याच्याबद्दल काय सांग. अगदी अगदी म्हणजे अगदी उघडच आहे आता आपण बघितलंय की या महिला पैलवानांबद्दल आता महिला आरक्षणाच्या हो, दिवशी इतका हो. गळा काढून महिलांच्या प्रतिष्ठेबद्दल हे बोलत होते हम्म. त्यावेळेला नरेंद्र मोदी हे विसरून गेले का की याच नवीन संसदेच्या उद्घाटन होत असताना हा, या महिला पैलवानांना रस्त्यावरती फरफटत नेलं जात होतं बरोबर. आणि ज्या यौन शोषणाच्या मागणीसाठी म्हणजे यौन शोषणाच्या आरोपासाठी त्या भारतीय जनता पक्षाच्या एका खासदारावरती आरोप करत होत्या तो हा. ब्रिजभूषण सिंग तिथंच संसदेत बसलेला होता त्याला तो कायदा नाही त्याला कुठलाच कायदा नाही हम्म. लावायचा ही फ्लाइंग किस बद्दल ती गॅस सिलेंडर मनुस्मृती हा, इराणी वेळेला बोलत होत्या हा, लोकसभेमध्ये की राहुल गांधींनी फ्लाइंग किस दिलं त्यावेळेला हा. हा यौन शोषण करणारा ब्रिजभूषण सिंग त्यांच्या पाठीमागे बसलेला होता बरोबर आहे. आणि याच्याबद्दल काय झालं तर त्याला बक्षीस दिलं हा, ब्रिजभूषण सिंगला हा आत्ता दानिश अली या लोकसभेतल्या खासदाराला पहिल्यांदा देशाच्या संसदेत असं घडलं 75 वर्षामध्ये की हा, देशाच्या संसदेच्या आतमध्ये सभागृहात
जाहीर शिवीगाळ केली गेली अर्वाच्य भाषेमध्ये हा आणि अत्यंत म्हणजे निंदनीय हा फार छोटा शब्द आहे. अशा पद्धतीचे आरोप त्या खासदारावरती केले जात होते, दानिश अलीवरती. त्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारावरती कुठली शिस्तभंगाची कारवाई केली? हे ओम बिर्ला तर हसत होते त्यावेळेला सभागृहामध्ये सभापतीच्या खुर्चीवरती बसून. हे होत असताना का त्याच्यावर कारवाई झाली नाही? का हक्कभंगाची कारवाई झाली नाही? आहे त्याला म्हणजे सभागृहाचा प्रिव्हिलेज आहे, त्यामुळे त्याच्यावर बाहेर कंप्लेंट केली नाही जाऊ शकत. पण सभागृह त्याच्यावर कारवाई करू शकतं ना. शिस्तभंग समितीतर्फे त्याला कारवाई करता येऊ शकते. ती का नाही केली? पण त्यांच्या खासदारांसाठी, त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी संपूर्णपणे वेगळा कायदा आणि देशभरामधल्या सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांसाठी मात्र कुठलाही फुटकळ गुन्हा नोंदवायचा आणि त्याच्यावरून त्यांची हॅरॅसमेंट सुरू. आता UAPA म्हणजे काय टेररिस्ट ऍक्टिव्हिटी मध्ये आहे का पत्रकार? कुठल्या थराला चाललेलं आहे? आणि मग गौरक्षेच्या नावाखाली जे टेरराईज करणं चालतं तो टेररिझम नाहीये का? एका समुदायाला टेरराईज करण्यासाठी म्हणूनच गौरक्षेच्या नावाखाली हत्या होत आहेत ना. मग त्या हत्या करण्याचा पर्पज जर टेरराईज करणं आहे तर मग ते टेररिस्ट का नाहीत? बरोबर आहे. त्यांना UAPA चे कायदे लावून का नाही पकडत? बरोबर आहे. तुम्ही जज लोयांच्या बद्दलचं पुस्तक लिहिलं, पुस्तक प्रकाशित झालं, खूप गाजलं सुद्धा. आता कुठल्या स्टेजला आहे ते प्रकरण? नाही, आता सुप्रीम कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल झाली होती आणि चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. ती जनहित याचिकेची मागणी सुप्रीम कोर्टाने नाकारली. आता म्हणजे याचिकाकर्त्याला ती मागणी नाकारली. पण याचा अर्थ कारण या घटनेची सरकारतर्फे एकदाही पोलीस चौकशी झालेली नाही. एकदाही इन्व्हेस्टिगेशन झालेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकार ज्यांच्या ताब्यामध्ये हा जबाबदारी म्हणून लॉ अँड ऑर्डर आहे, तर महाराष्ट्र सरकार ठरवेल तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचं पुन्हा इन्व्हेस्टिगेशन करू शकतं. पुन्हा रादर म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा याचं इन्व्हेस्टिगेशन करू शकतं. आणि हा विधानसभेत निर्णय घ्यावा लागेल. हो हो हो. म्हणजे माझी व्यक्तिगत अपेक्षा महाविकास आघाडीने ते करावं अशी खूप होती. त्यासाठी मी प्रयत्न पण खूप केले होते. पण ते त्यावेळेला नाही होऊ शकलं. पण निदान आता तरी डोळे उघडून नवीन सरकारने ते करावं. सत्ताधाऱ्यांनी विरोधी असं काही देशामध्ये काही राहिलं आहे का? कारण की आता आपल्याला असं दिसतं की आता ते विरोधात बोलणारे लगेच सत्तेच्या मांडीवर जाऊन बसतात. हे वेगळ्या प्रकारचं राजकारण तुम्ही बघतात का? म्हणजे वेगळ्या पद्धतीचं पॅटर्न आलंय राजकारणाचा? आता म्हणजे विशेषतः कसं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एक सरंजामी निर्माण झाली. म्हणजे जरी ते काँग्रेसचे होते, राष्ट्रवादीचे नेते होते किंवा इतर पक्षांचे होते, यांच्या हे म्हणजे काय म्हणतो आपण, यांच्या ज्या काही संस्था आहेत ते संस्थानिक होते. नवीन भाषेमध्ये सांगायचं तर ते संस्थानिक होते. त्यांच्या मग त्या संस्था, त्या सहकारी संस्था, मग त्या सूत गिरण्या असतील, ते साखर कारखाने असतील, त्या बँका असतील, पण ते संस्थानं त्यांची जपण्यासाठी म्हणून त्यांना हे सत्तेबरोबर जाण्याची अपरिहार्यता निर्माण झाली. कारण काही ना काहीतरी त्यांनी काळं पांढरं ग्रे उद्योग केलेले असणार. त्यामुळे ते आपण बघितलं ना, म्हणजे भाजपने जेव्हा जेव्हा आरोप केले, अगदी विजयकुमार गावितांवरती आरोप केला, लगेच विजयकुमार गावित भाजपमध्ये, राणेंवरती आरोप केला, राणे भाजपमध्ये, त्याच्या पुढे काहीच नाही. असं अनेक नेत्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये हे घडलेलं आहे. आता शेवटी या सगळ्याकडे लोकांनी डोळे उघडे ठेवून पाहणं खूप गरजेचं आहे आणि ते लोक विसरणार नाहीत. ही आपली जबाबदारी आहे की त्यांना सतत या गोष्टींची आठवण करून देत राहायची. पण एवढं सगळं घडतंय हे टकले सर, पण आपल्या देशामध्ये जसा हवा तसा जनक्षोभ किंवा जन आक्रोश असा यायला हवा, तो दिसत नाहीये. लोक सोशल माध्यमांवरती काही बोलतात तात्पुरती, तिथे व्यक्त होतात, परत ते तिथे थोडं चालतं. असा लोक पूर्वीच्या काळी समजा थोडा पेट्रोल वाढलं, गॅसच्या किमती थोड्या उभ्या राहिल्या, रेल्वेचं थोडं भाडं वाढलं, तर लगेच लोक रस्त्यावरती यायचे. पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या घटना घडतायत,
आणि लोक मात्र घराच्या बाहेर किंवा व्यक्त व्हायला येतात ते, ही नेमकी परिस्थिती का झाली आणि काय कारण आहे त्याच्या मागची? याचं सरळ सरळ कारण हे आहे, की या पूर्वीच्या काळात ज्यावेळेला लोक रस्त्यावर यायची, त्यावेळेला लोकांना भीती नव्हती, भय नव्हतं, दहशत नव्हती व्यवस्थेची, हा. सरकारची. म्हणजे आपल्याला आठवत असेल, आत्ता 2 ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी करण्यासाठी म्हणून ज्यावेळेला हम्म. मुंबईमधले कार्यकर्ते हे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जात होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना डिटेन केलं. गांधी जयंती साजरी करण्यापासून. हम्म. आत्ता 2 ऑक्टोबरची गोष्ट. हम्म. ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट क्रांती दिन साजरा करायला जात असताना तुषार गांधींना डिटेन केलं. हा. महात्मा गांधींच्या वारसाला हे बरोबर. कधीही झालं म्हणजे ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यामध्ये सरकारला अस्वस्थ व्हावं असं काय होतं? किंवा बरोबर. महात्मा गांधींची जयंती साजरी करणं. हम्म. याच्यामध्ये सरकारने अस्वस्थ व्हावं असं काय होतं? बरं कोण होते? जी पारेखांसारखा 99 वर्षाचा स्वातंत्र्य सैनिक. हो. त्याच्यानंतर तुषार गांधी. हे काय हम्म. गुन्हेगार आहेत का? हम्म. त्यांना बेलाशक सरकार डिटेन करतं. अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करायची होती आझाद मैदानावरती आणि हा. त्या साजरी करायला गेलेल्या कलाकारांना डफ वाजवायचा नाही. डफ वाजवला तर अटक करू म्हणून सांगितलं. आता अण्णाभाऊंची जयंती डफ न वाजवता कशी साजरी करणार? बरोबर आहे. हा. कसं होऊ शकतं हे? हम्म. म्हणजे यांचे जे गुरुजी म्हटले जाणारे पप्पू गोळवलकर आहेत. हा. यांची जयंती जर साजरी करायची असेल तर संघाचा स्वयंसेवक हा गणवेशात जाईल ना? हा. तो गणवेशात न जाता कशी त्यांची साजरी करेल? हम्म. आता अण्णाभाऊंच्या जयंतीला डफ वाजवणं हा गुन्हा आहे का? बरोबर आहे. पण खुशाल त्याला याच्यावर हा याच्यावर उपाय काय मग बघता तुम्ही? आता इतके सगळीकडे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर तुम्ही फिरता आहात, वेगवेगळ्या परदेशात सुद्धा तुम्ही जाऊन आलात तिकडून. तर काय पाहतायत की येणाऱ्या काळात याच्यावरती तुम्हाला काय वाटतं की याच्यावरती काय उतारा असेल किंवा याच्यावरती काय वेगळा पर्याय उभा केला गेला पाहिजे किंवा याला फेस करायचं असेल, याला विरोध करायचा असेल तर कुठले कुठले मार्ग अवलंबले गेले पाहिजे? कारण की विरोधी पक्षामध्ये सुद्धा आपण बघतोय इंडियाची बैठक होते, बातम्या होत्या त्या संदर्भात. पुढे असं खूप फोर्सनी येत नाही किंवा म्हणजे प्रयत्न असा चालू आहे की त्यांच्यात तंगड्या अटकवून त्यांना कसं पाडता येईल अशा पद्धतीचे सुद्धा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काय काय मार्ग पर्याय काय दिसतात? काय मी थोडासा याचा आधीचा कॉन्टेक्स्ट म्हणून सांगतो की एक्झॅक्टली अशी परिस्थिती की सरकार विरोधामध्ये, पोलीस यंत्रणा विरोधामध्ये, मेनस्ट्रीम माध्यम, मुख्य प्रवाहातली माध्यम विरोधामध्ये, सैन्य विरोधामध्ये आणि मेजॉरिटी न्याय व्यवस्था विरोधामध्ये, हे एक्झॅक्टली असं वातावरण इंग्रजांच्या वेळेला होतं. बरोबर आहे. त्यावेळेला या देशातल्या सामान्य माणसाला, गरीबातल्या गरीब माणसाला त्याच्या न्याय आणि हक्कासाठी जाग करणं आणि त्याला रस्त्यावरती उतरवणं, त्याला निर्भय बनवून रस्त्यावरती उतरवणं, हे महात्मा गांधींनी काम केलं. हे 5,000 वर्षांपेक्षा जास्त शोषण झालेल्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी पेटवून उठवलं. आणि हे 2 त्या काळातले जे महापुरुष होते ज्यांनी या सगळ्या पिचलेल्या एकदा म्हणजे सरकारी इंग्रजी व्यवस्थेकडून पिचलेले आणि या देशातल्या जातीय स्ट्रक्चरमध्ये ज्यांचं शोषण अतोनात झालेलं होतं, अमानुष झालेलं होतं, अशा सगळ्यांना रस्त्यावरती आणणं आणि या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड पुकारणं आणि त्यासाठी अहिंसक मार्गांचा वापर करणं. कारण हिंसा केली की तुम्ही कलमामध्ये येता ना. सेक्शन लगेच लागतो. त्यामुळे कोणताही सेक्शन तुम्हाला लावता येणार नाही, अशी हतबलता निर्माण करायची व्यवस्थेची. हे जे केलं आज तशी पुन्हा एकदा गरज निर्माण झालेली आहे, की असा भारतातली मेजॉरिटी लोक, बहुसंख्य लोक हे ना फॉलोअर आहेत असं माझं मत आहे. की त्यांना कोणतरी लीडर हवा असतो, कोणतरी नेता हवा असतो, जो त्यांना त्या दिशेने घेऊन जाईल, तो नेईल त्यांना त्या दिशेने. असा कोणतरी हवा असतो जो सेल्फलेस आहे, जो स्वतःचा स्वार्थ मनामध्ये ठेवून काही करत नाहीये, जो स्वतः निर्भय आहे आणि जो स्वतः सर्वोच्च किंमत चुकवायला तयार आहे.
त्या त्या सगळ्या संघर्षाची. असा मनुष्य ज्यावेळेला त्यांना समोर दिसतो, त्यावेळेला हा देश खरोखर त्याच्या पाठीमागं उभा राहतो आणि चालायला लागतो. फक्त तेवढी गरज आहे, की तेवढ्या निकरानी संघर्ष करणारा एक जण हं, हा हं. त्यांना समोर दिसायला हवा. हं, आणि हं. ते झालं आणि मग तो तो म्हणजे तो प्रत्येक क्षेत्रात म्हणजे तो कल्चर टू ॲग्रीकल्चर सगळं एकतर असं सगळं व्यापून घेणारा माणूस असायला हवा किंवा हं. निदान त्या क्षेत्रांमधली तशी माणसं असायला हवी. हं, हं. पण म्हणजे नजीकच्या काळात अशी काही लक्षणं दिसतायत का तुम्हाला? कारण की या देशामध्ये व्यक्तिमहात्म्य महत्वाचं आहे. लोकं जसं तुम्ही सांगितलं, की नेत्याच्या मागे एक किंवा एक असेल तर ईश्वराच्या मागे अशा हं. गोष्टींकडे मोठ्या प्रमाणात जाऊन अनुयायीत्व स्वीकारण्यात, शरणम गच्छामी ही करण्यामध्ये लोकांचा मोठा कल असतो. तर इथे अशी काही मोठी क्रांती वगैरे नजीकच्या काळात होईल का? का त्याची अपेक्षा तुम्हाला दिसतेय का? कारण की ज्या पद्धतीचं वातावरण एकूण दिसतंय, की लोकांना सगळीकडे एकूणच म्हणजे तुम्ही जसं म्हणाले, की लोकं घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत. तर काय नजीकच्या काळामध्ये असं काही होऊ शकतं? मला वाटतं होऊ शकतं. महात्मा हं, गांधी काही राजकारण्याच्या कुटुंबातले नव्हते. हं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही राजकारण्याच्या, समाजसुधारकाच्या अशा कुठल्या कुटुंबातले आलेले नव्हते. महात्मा हं, फुले काही अशा कुठल्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून वारसा घेऊन आलेले अशातला भाग नव्हता. ही हं, सगळी माणसं सामान्य कुटुंबांमधूनच आलेली होती हं, आणि ती उभी राहिली. मला 100% ही खात्री आहे, की हं, 100% सामान्य माणसांमधून अशी माणसं ठिकठिकाणून पुढे येतील आणि हं. ती हा संघर्ष उभा करतील. हां, हां, हां. हे 100% होईल. आता सुदैवाने म्हणजे ऑलरेडी जे राजकीय नेतृत्वात आहेत, म्हणजे भारत जोडो ठीक आहे, राहुल गांधींना तो राजकीय वारसा आहे. हं. पण असा एक प्रयत्न करणं बरोबर. आणि त्यांनी ज्यावेळेला तो करायला घेतला, म्हणजे यथेच्छ टिंगल-टवाळी आणि चारित्र्य हनन झालेला असा माणूस, हां. म्हणजे एक दशक ज्याची टिंगल-टवाळी झालेली होती, हं, असा हं. माणूस रस्त्यावरती उतरला, हां. तेव्हा त्याच्या मागे लाखो लोकं चालले. बरोबर आहे. त्यामुळे हे होऊ शकतं. हां, हां. हे नुकतंच आपल्याला बघायलाही मिळालेलं आहे आणि येणाऱ्या हं. काळात सुद्धा हे होईल. ही जी संस्थानिकांची मक्तेदारी झालेली आहे ना, ही सुद्धा तुटेल. पत्रकारांच्या संदर्भात आपण बोलतो आहोत टकले साहेब, की आता ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण घेतला. तर येणाऱ्या काळातली पत्रकारिता राहील की जाईल? कारण की ज्या पद्धतीनं एकूणच म्हणजे भांडवलदारी पत्रकारिता तर त्यांनी स्वतःच्या खिशात ठेवून दिलेली आहे. आणि उरलेली जी पत्रकारिता आहे म्हणजे सोशल माध्यमांवर होणारी, त्याचे सुद्धा म्हणजे पंख कापण्यासाठी Googleवरती कारवाई कर, Twitterवरती कारवाई कर, Facebookवरती कारवाई कर आणि त्यांनी मध्यंतरी जो एक कायदा निर्णय केला, की आम्ही सांगू ती जी पोस्ट ती आक्षेपार्ह असं आम्हाला हो. वाटेल, तर ती त्यांनी काढून टाकावी. तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमचा आवाज देण्याचं नवं माध्यम काही असू शकेल का? किंवा काय? कारण की ही माध्यमं किती नाही म्हटलं तरी आत्ता ती आपल्याला बोलू देतायत. तुम्ही आपण बोलू देतायत. आपल्याला संधी आहे. आपण बोलतो आहोत. उद्या किंवा कुठल्याही क्षणी भांडवलदारी व्यवस्था ही सतत एकत्र असते आणि एकत्र असल्यामुळे ती कधीही ती त्यांच्यासोबत एकमेकांची पॅच करून तुम्हाला YouTubeवरनं, तुम्हाला Facebookवरनं, तुम्हाला Twitterवरनं, तुम्हाला Instagramवरून सगळ्यांमधून हद्दपार करू शकतो. अशी परिस्थिती आली तर काय पत्रकारिता असेल? काय घडलं? पत्रकारिता म्हणजे मी असं म्हणेन, की संदेश पोहोचवणं, माहिती लोकांपर्यंत हां. पोहोचवणं किंवा मुळामध्ये अशी जी लोकं आहेत, हे एक कसे राहतील हा हं, प्रयत्न करणं आहे. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये हिटलरनी ज्यावेळेला फ्रान्सवरती विजय मिळवला आणि फ्रान्स ताब्यात घेतलं, त्यावेळेला हं. फ्रान्समध्ये एक रेझिस्टन्स मूव्हमेंट चालली आणि हो. त्याला त्यांनी पांढरा गुलाब हां. असं नाव दिलं, की जो कोण या नाझी सत्तेच्या विरोधामध्ये असेल, त्यांनी दुसऱ्याला फक्त एक पांढरा गुलाब द्यायचा हां, हां, हां. आणि जो त्या व्यवस्थेच्या विरोधामधला असेल त्यांनी तो घ्यायचा आणि हं, त्यांनी ते हं. पास करायचंय. अक्षरशः 40-45 लाख लोकांच्या हातातून एक दिवसामध्ये तो पांढरा गुलाब फिरत होता. हं, आणि हं. त्यातून त्यांच्या लक्षात आलं, की या नाझी राजवटीच्या विरोधामध्ये संघर्ष करायला तयार असणारे इतक्या मोठ्या संख्येने लोकं आहेत, हां.
की म्हणजे माझ्याकडे माझं अकाउंट आहे की मी 5 जणांना दिला. त्या 5 जणांकडे अकाउंट आहे की त्यांनी आणखीन 5-5 जणांना आणखीन 25-25 जणांना दिला. असं हं, हं. करत-करत ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपण 40 लाखापेक्षा जास्त आहोत. हं, आणि हं. मग तो एक रेझिस्टन्स फोर्स तयार झाला. आणि त्यांनी हे केलं. तर संदेश पोहोचवण्याचे असे सर्व अभिनव मार्ग याचा हं, हं. आपल्याला विचार करायला लागेल. हं, हं. ह्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुद्धा करायला लागेल. पण ही जी हो. व्यवस्था आज माध्यमांचा आवाज दाबू पाहत गळा दाबू पाहत आहे. म्हणजे सोशल ॲक्टिव्हिस्टचा आवाज दबावण्याचा प्रयत्न करते. हं, विद्यार्थ्यांचे आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करते. या हं, सगळ्यांमध्ये ही खूप मोठ्या प्रमाणावर जागृती व्हायला हवी आणि ती हं, ती करण्याचे असे अभिनव मार्ग म्हणजे महात्मा गांधींचा सत्याग्रह किंवा हं, उपोषण हे त्या हं. काळातले इनोव्हेटिव्ह मार्ग होते. हो. त्यावेळेला कोणी अशा मार्गांची कल्पना पण केलेली नव्हती. पण त्यावेळेचं ते हं. इनोव्हेशन होतं. आज आपल्याला बरोबर. इनोव्हेट व्हावं लागेल. बरोबर आहे. बरोबर आहे. धन्यवाद निरंजन टाकले साहेब. तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या सोबत थँक यू. अत्यंत या महत्त्वाच्या विषयावरती संवाद साधला आणि तुमचे विचार व्यक्त केले. हे होते ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, अभ्यासक निरंजन टाकले सर आणि त्यांनी एकूणच परिस्थितीचं विश्लेषण केलेलं आहे, की ज्या पद्धतीनं जे पत्रकार व्यवस्थेच्या विरोधात बोलतात, त्यांना मोडीत काढायचं, त्यांच्यावरती दहशत बसवायची, त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम करण्याचं काम सध्या देशामध्ये घडतंय आणि हे पुढे येणाऱ्या काळामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. आता पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, विरोधी पक्षातले नेते आहेत. इतर गोष्ट इथपर्यंत की जे नकला करतात म्हणजे स्टँड अप कॉमेडी करतात, त्यांना सुद्धा या संदर्भातलं चौकशीला बोलवलं गेलं. त्यांच्यावरती सुद्धा अशा पद्धतीनं म्हणजे हे त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली गेलेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये नेमकं प्रत्येक माणसाला या संदर्भात जागृत राहावं लागणार आहे. हा देशाला जर आपण आपलं मानत असू आणि या देशाचं सार्वभौमत्व जर आपल्याला टिकवायचं असेल, तर येणाऱ्या प्रत्येक अन्यायाच्या विरोधात, अत्याचाराच्या विरोधात, अव्यवस्थेच्या विरोधात आपण बोललं पाहिजे, आवाज केला पाहिजे. ज्याला लिहिता येत असेल त्याने लिहिलं पाहिजे. ज्याला गाणं म्हणता येत असेल त्याने गाणं म्हटलं पाहिजे. ज्याला त्याच्या विरोधात नाचून आपला अभिव्यक्ती करता येते त्याने नाचलं पाहिजे. ज्याला चित्र काढून करता येत असेल त्याने चित्र काढून केलं पाहिजे. अशा कुठल्याही अव्यवस्था आम्ही खपवून घेणार नाही. अशा पद्धतीचा मेसेज अशा पद्धतीनं लोक ज्यावेळेस बोलायला लागतील त्यावेळेस जगातला कुठलाही दहशतवाद हा सत्यतावादाच्या समोर सत्यतावादाच्या सामर्थ्यासमोर टिकत नाही. हा सनातन इतिहास आहे या देशातला. त्यामुळे आपण अशा इतिहासाच्या संदर्भाकडे जाऊया. आपण निरंजन टाकले सरांचं ऐकलेलं आहे आणि तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा. मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.